ट्रम्प यांनी या मंडळाची घोषणा केली आहे. पोलंडनं दहशतवादाविषयी शून्य सहिष्णुता दाखवावी तसंच भारताशेजारच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना खतपाणी देण्यात मदत करू नये असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री रॅडोस्लाव सिकोर्स्की यांच्यासोबत आज नवी दिल्लीत झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेला सुरुवात करताना ते बोलत होते. भारतासाठी पोलंड परका देश नाही आणि भारताशेजारून होणाऱ्या सीमापार दहशतवादी कारवायांची पोलंडला स्पष्ट कल्पना आहे, असंही जयशंकर म्हणाले. आज होणाऱ्या चर्चेत दोन्ही देशांमधले द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध यावर चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच न्यूयॉर्क आणि पॅरिस इथं झालेल्या चर्चेत त्यांनी युक्रेन संघर्ष आणि त्याचे परिणाम याबद्दल भारताची भूमिका मांडल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. त्यामुळे युक्रेन संघर्षावरून भारताला वारंवार लक्ष करणं अन्याय आणि गैर असल्याचंही जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. मध्य युरोपातील पोलंड भारतातला सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, असंही त्यांनी सांगितलं. दोन्ही देशातला द्विपक्षीय व्यापार $7 अब्ज इतका आहे, ज्यात गेल्या दशकभरात 200% वाढ झाली आहे, असंही जयशंकर म्हणाले. पोलंडमध्ये भारताची गुंतवणूक $3 अब्ज पलीकडे गेली असून त्यातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान आणि गुंतवणूक स्नेही धोरणं पोलिश व्यावसायिकांसाठी अनेक संधी निर्माण करणारे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सिकोर्स्की 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या